जी भर उसको प्यार कर, सांसों को आबाद कर ले मेरे मना। बाबा को याद कर, जी भर उसको प्यार कर, सांसों को आबाद कर ले मेरे मना। आया है लेके झूमती बहारें, रिमझिम बरसती स्नेह की फुहारें। रंग निराला है, रूप सलोना, दिल चाहे उससे जुदा कब न होना। अपना इंतजार कर, बैठना हिम्मत हार कर, प्रभु का तू दीदार कर ले मेरे मना। शिव बाबा को याद कर, जी भर उसको प्यार कर, सांसों को आबाद कर ले मेरे मना। यादों की लहरों में जो लहराए, एक अलौकिक सुख वो पाए। शूली को काटा कर दे, कांटे को जूही, पर्वत को राई कर दे, राई को रूई। दिल ही दिल में बात कर, मन में मुलाकात कर, खुद को तो आजाद कर ले मेरे मना। शिव बाबा को याद कर, जी भर उसको प्यार कर, सांसों को आबाद कर ले मेरे मना। सांसों को आबाद कर ले मेरे मना। सांसों को आबाद कर ले मेरे मना। ओम शांती. मी तुळशीराम गडाख, या शेताचा मालक, अर्थात माझ्या वडिलांच्या शेताचा मालक, वारस. हे आहे श्री नामदेव लहानू गडाख यांचं वडिलोपार्जित आणि आमचंही वडिलोपार्जित क्षेत्र. गट नंबर आहे पारेगाव बुद्रुकमधला 520, 6 एकराचं क्षेत्र. आणि हे गॉडली रिट्रीट सेंटरचंही क्षेत्र बनलेलं आहे. व्हिडिओचं रेकॉर्डिंग यासाठी आपल्याला बघण्यामध्ये आनंद यावा की ईश्वराचे या धर्तीवरती वडील असताना आणि वडील गेल्यानंतर, अर्थात 8 ऑगस्ट 2011 साली वडिलांनी शरीर त्यागल्यानंतर
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ याच क्षेत्रामध्ये जे व्हिडिओमध्ये आपण समोर बघतात दूरपर्यंत ते गॉडली रिट्रीट सेंटर, मी मोठा मुलगा आणि इतर भावांनी आईच्या साक्षीने हे क्षेत्र गॉडली रिट्रीट सेंटरला म्हणजे ब्रह्माकुमारीसला कार्य करण्यासाठी अर्पण केलेलं आहे किंवा आमच्या कल्याणासाठी ते समर्पित केलेलं आहे. आणि इथे अनेक कार्यक्रम होत आहेत, होणार आहेत सगळ्यांच्या कल्याणासाठी. परंतु थोड्याफार काही अडचणी आहेत, त्या आता दूर होतीलच. प्रत्येकाची कर्मबंधनं आहेत आणि अडथळे निर्माण होणं किंवा विघ्न येणं हे बाबांच्या मुरल्यांमध्ये आपण अनेकदा ऐकतो आहोत, वाचतो आहोत, समजतो आहोत. तर हे क्षेत्र पित्याचं म्हणजे मोठ्या मुलाच्या मालकीत आज आणि इतर भावांच्याही वारसाकाने नंबरवार तेही सुरक्षित आहे. परंतु कार्य ज्या पद्धतीने व्हावं त्यामध्ये थोडेफार विघ्न येत आहेत, विघ्न येतात जाण्यासाठी. आणि विघ्न टाकणारे त्यांचा पार्ट प्ले करतायत, आपली सजा फिक्स करतायत. त्यात मला किंवा ड्रामात कोणाचाही दोष नाही. हे यासाठी नमूद केलं जात आहे की इथे ज्या पद्धतीने छान ईश्वरीय सेवा व्हायला हवी होती 2011 पासून आत्तापर्यंत, म्हणजे 8 ऑगस्ट 2026 पर्यंत, त्यातल्या काही गोष्टी कल्पनेच्या पलीकडे विघ्नरूपाने आल्यात आणि त्या तशाच जातील कल्पनेच्या पलीकडे. परंतु ईश्वरीय कार्यामध्ये एक हार्मनी म्हणा किंवा सहयोग म्हणा, त्यात काही ज्या बाधा येत आहेत त्याही ड्रामानुसार येणार आणि जाणार आहेत. इथे थोडंसं गवत वाढलेलं, आज आम्ही वडिलांच्या स्मृती दिवसानिमित्त त्याची सफाई थोडीशी केलेली आहे. जे काही सहयोगी भाऊ आहेत त्यांनी आपली सेवा देऊन इथे आपलं योगदान दिलेलं आहे, कर्मदान दिलेलं आहे आणि जीयदान पण दिलेलं आहे. जीयदान का म्हटलं? कारण ज्या भावनेने ते वडिलांसाठी किंवा वडिलांच्या कार्यामध्ये दोन्ही वडील, परमात्मा पिता आणि लौकिक पिता ज्यांना आम्ही आबा म्हणत होतो, त्यांच्याही क्षेत्रात त्यांच्या स्मृतीनिमित्त इथे हे कार्य होत आहे, होणार आहे. यापेक्षाही चांगलं होईल. परंतु आपल्याला एक विनंती आहे की अशा कार्यामध्ये आपणही आपली मनसा सेवा किंवा योगदानाची सेवा दिलीत तर विघ्न डालणाऱ्यांना, विघ्नरूप बनणाऱ्या आत्म्यांना थोडंसं मुक्तीचंही श्रेय मिळू शकेल. यासाठी हा व्हिडिओ आपल्याला बघण्याची रिक्वेस्ट समजा किंवा बघता बघता योगदान देण्याची सेवा समजा. तर ओम शांती, ओम शांती, ओम शांती. Once again, many hearty greetings to the viewers of this video today, 8th of August 2026. Om Shanti. Om Shanti.